मुंबई गोवा महामार्गावरील खेडची जगबुडी नदी ही इशारा पातळीवर आहे। गेल्या 2 तासांपासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत। या पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत, तर नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून गरज असल्यास घराबाहेर पडण्याचं गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका असं आवाहन केलेलं आहे। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। सध्या जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार आहे ती सुरूच आहे। आपण सध्या आहोत चिपळूणच्या वाशिष्ठी नदी किनारी आहोत। आपण ही दृश्य बघतोय। जिल्ह्यातल्या ज्या नद्या आहेत या नद्यांची पाणी पातळी आहे ती वाढत चाललेली आहे, त्यामुळे प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवरती आलेलं आहे। आपण सध्याची स्थिती बघतोय, बाजारपूल इथली ही दृश्य आहेत। कालच्या ज्या नदीची स्थिती होती आता थोडंसं पाणी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। वाशिष्ठी ही चिपळूण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणावरून वाहिल्यामुळे सध्या हेच पाणी चिपळूणच्या शहरामध्ये शिरतं आणि तिथे सध्या पूर परिस्थिती निर्माण होते। गेले काही वर्ष याच नदीने चिपळूण शहराला वेढा घातला होता आणि प्रचंड नुकसान झालं होतं। आता सुद्धा या नदीची पाणी पातळी आहे ती थोडी वाढलेली आहे। प्रशासन अलर्ट मोडवरती आहे। काल एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। त्याचप्रमाणे खेडची जगबुडी नदी काल इशारा पातळीजवळ होती, त्यामुळे तिथलं प्रशासन आहे ते अलर्ट झालं होतं। ती सुद्धा नदी आहे ती शहरातून वाहते, त्यामुळे तिथे सुद्धा प्रशासन आहे ते अलर्ट मोडवरती आलेलं आहे। त्या ज्या पूरप्रवण क्षेत्रातल्या ज्या नद्या आहेत, चिपळूण असेल, खेड असेल किंवा रत्नागिरी असेल किंवा लांजा, राजापूर या ठिकाणी प्रशासन अलर्ट मोडवरती आलेलं आहे। आज आंबा घाटामध्ये सुद्धा दरड कोसळली होती आणि तिथली वाहतूक आहे ती सुद्धा संत गतीने सुरू होते। दरड हटवण्याचं काम आहे ते युद्धपातळीवरती सुरू होतं, त्यामुळे घाटातून प्रवास करताना सुद्धा खबरदारी घ्यावी लागेल असं प्रशासनाने सांगितलेलं आहे। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।